यवतमाळ येथून काम आटोपून चंद्रपूरकडे परत जात असताना कार आणि पिकअप वाहन यांच्यात झालेल्या समोरासमोर भीषण अपघातात मारेगाव येथील एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सचिन देवाडकर राहणार मारेगाव असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे मारेगाव परिसरासह त्याच्या मित्रपरिवारात प्रचंड हळहळ व्यक्त होत असून देवाडकर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सचिन देवाडकर हा मूळचा मारेगाव येथील रहिवासी असून तो चंद्रपूर येथे एका खाजगी कंपनीत कार्यरत होता. आज दिनांक 19 मे रोजी तो काही कामानिमित्त यवतमाळ येथे आला होता. यवतमाळ येथील आपले कामकाज आटोपून रात्रीच्या सुमारास तो कारने चंद्रपूरकडे परत जाण्यास निघाला. दरम्यान रात्री 9:30 वाजताच्या सुमारास निंबाळा गावाजवळ त्याच्या कारची आणि समोरून येणाऱ्या एका पिकअप वाहनाची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातात सचिनच्या शरीराला गंभीर गुप्त मार लागल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत सचिनला गंभीर अवस्थेत उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सचिनच्या अकाली निधनाची वार्ता मारेगाव आणि चंद्रपूर येथे वाऱ्यासारखी पसरली. नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. अवघ्या तरुण वयात सचिनच्या अशा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण मारेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद पोलीस प्रशासनाने घेतली असून अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहे.